आणि बातमी येते नागपुरातून। नागपुरातील कालच्या राड्यानंतर आता शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। 11 ठिकाणी संचारबंदी आहे। विधिमंडळामध्ये नागपुरातल्या या राड्यानंतर गोंधळ सुद्धा पाहायला मिळाला। हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। नागपुरातील राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटलेला असतानाच त्यातूनच नागपुरात जाळपोळ आणि दगडफेक झाली। यामध्ये आतापर्यंत 47 जणांना अटक करण्यात आली आहे। शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी 11:30 वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं। औरंगजेब की कबर हटाओ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या। आंदोलनावेळी औरंगजेबाचा फोटो तसेच प्रतिकात्मक कबरही पेटवण्यात आली। दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली। आंदोलनावेळी पेटवलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली। यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता। सायंकाळी 7:30च्या सुमारास शिवाजी चौकाजवळ एका गटानं घोषणाबाजी केली, तर दुसऱ्या गटानंही घोषणाबाजीला सुरुवात केल्यानं हा वाद वाढला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवलं। अत्तर मधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला। हंसापुरी परिसरात 200 ते 300 लोकांनी हातात काठ्या घेऊन दगडफेक केली। हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। मात्र पुढे भालदारपुरा दिशेनं पोलिसांवर दगडफेक सुरू झाली। पोलिसांनी यावेळी बळाचा वापर केला, तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला, पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बॉम्ब कुठून येतात? पेट्रोल बॉम्ब कुठून येतात? पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात, त्या ठिकाणी मोटरबाईक, 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं।